बुलढाणा जिल्ह्यातील उतावळी प्रकल्पातील मासेमारीचे कंत्राट स्थानिक धरणग्रस्तांनाच द्यावे या मागणीसाठी धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत। मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी मत्स्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पातील मासेमारीच्या कंत्राटावरून वाद निर्माण झाला आहे। स्थानिक धरणग्रस्तांनी हे कंत्राट बाहेरील संस्थेला न देता स्थानिक धरणग्रस्तांनाच देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। मासेमारीचे कंत्राट देताना अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे। मागणी तातडीने मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मत्स्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा धरणग्रस्तांनी केला। दरम्यान मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त विक्रम कचवे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित कंत्राट शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि नियमानुसारच देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे आता स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे। सध्या हे कंत्राट सर्वोदय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नायगाव देशमुख यांच्याकडे आहे। या संस्थेमध्ये सर्व बोगस सदस्य आहेत। या संस्थेचे 50% सदस्य हे मृत्युमुखी पडलेले आहेत व मृत्युमुखी पडलेले असताना सुद्धा सहाय्यक निबंधक आणि मत्स्य आयुक्त याच्यावर पडदा टाकत आहे। सदर संस्थेकडून आजपर्यंत कुठलाही नियमबाह्य प्रकार घडलेला नाही। तसेच या कार्यालयाकडून जे पण ते कंत्राट वाटप झालेलं आहे ते आजपर्यंत नियमास अनुसरून असून सदर मागणी करते आंदोलनकर्ते यांची मागणी ही कंप्लीट नियमबाह्य असून ते वारंवार अशा पद्धतीचे नियमबाह्य मागणी करत आहे।